चला, एक कल्पना करूया. एका मस्त बाईक राईडची. पावसाळी हिरवेगार रस्ते. पण काय होईल जर हेच नैसर्गरम्य रस्ते एका भयानक, कधी न विसरता येणाऱ्या अनुभवात बदलले तर? ही गोष्ट आहे पुण्याच्या सिद्धार्थची. त्याचा एक साहसी प्रवास अशा एका रात्रीत संपला, जी तो कदाचित कधीच विसरू शकणार नाही. हे शब्द आहेत आंबोली घाटाबद्दल. हो, तोच आंबोली घाट. महाराष्ट्राच्या कोकण भागात घनदाट जंगलातून जाणारा एक साधारण 11 किलोमीटरचा पट्टा. दिसायला खूप सुंदर, पण तितकाच धोकादायक. आणि याच घाटाची जी काही कुप्रसिद्धी आहे ना, तीच आपल्या आजच्या कथेचा पाया आहे. तर सुरू होतो इशाऱ्यांनी भरलेला प्रवास. आपल्या या कथेचा नायक आहे सिद्धार्थ, पुण्यातला एक IT प्रोफेशनल. पण त्याची खरी ओळख आहे एक वीकेंड बायकर, ज्याला नवनवीन ठिकाणं शोधायची भारी हौस. आणि त्याचा प्लॅन काय होता? तर पावसाळ्यात एक अविस्मरणीय, एकदम जबरदस्त बाईक राईड करायची. तर हा आहे आपला सिद्धार्थ. नाव सिद्धार्थ, पुण्यामध्ये IT सॉफ्टवेअर इंजिनियर. पण त्याचा छंद वीकेंडला मोटरसायकल घेऊन फिरायला निघायचं. त्याची योजना होती पुण्याहून थेट गोव्याला, तब्बल 450 किलोमीटरची सोलो राईड. आणि हे सगळं घडलंय 2017 साली. तो एका मोठ्या प्रवासाला निघाला होता, हे खरंय, पण पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला जराही कल्पना नव्हती. आणि इथेच वेळेचं गणित चुकलं. बघा, सकाळी 7 वाजता तो पुण्याहून अगदी वेळेवर निघाला, पण दुपारी 3:30 वाजता जेवायला थांबला. हा होता पहिला मोठा डिले. मग संध्याकाळी 5:30च्या सुमारास सुंदर निसर्ग बघण्यात आणि पावसामुळे त्याचा वेग कमी झाला. आणि अखेर संध्याकाळी 7:45 वाजता, म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा खूप उशिरा, तो आंबोली घाटात पोहोचला. गुगल मॅप्स तर 9 तास दाखवत होतं, पण सिद्धार्थचं गणित पुरतच चुकलं. कधी जेवणासाठी तर कधी त्या निसर्गाच्या मोहात अडकून वेळ कसा निघून गेला हे त्याला कळलंच नाही. आणि न कळतपणे तो अशा वेळी आंबोली घाटाच्या तोंडाशी पोहोचला, जेव्हा तिथे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आणि त्याला एक इशाराही मिळाला होता. काहीही झालं तरी सूर्यास्ताच्या आत आंबोली घाट पार कर. एका मंदिराजवळ जेवत असताना एका अनोळखी व्यक्तीने सिद्धार्थला हा पहिला आणि खरं तर अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला होता. पण प्रवासाचा उत्साहच इतका होता की सिद्धार्थने याकडे फक्त एक साधी सूचना म्हणून बघितलं. आणि ही होती त्याची पहिली मोठी चूक. आणि मग आंबोली घाटात ती काळ रात्र सुरू झाली. सूर्य मावळला होता. दिवसा जो घाट सुंदर दिसत होता, तोच घाट आता अंधाराची चादर ओढून एका भयान वास्तवात बदलू लागला होता. आता कथेचा खरा थरार सुरू होणार होता. पावसाचा जोर इतका वाढला होता की सिद्धार्थला एका निर्जन पडक्या बस स्टॉपच्या शेडखाली थांबावं लागलं. पण तो तिथे जास्त वेळ एकटा नव्हता. काही क्षणातच त्या अंधारातून अचानक एक बाई तिथे प्रकट झाली. जणू काही ती हवेतूनच अवतरली होती. सिद्धार्थने सहजच बोलणं सुरू करायला तिला विचारलं, आंबोली घाट किती दूर आहे? त्यावर त्या बाईने त्याच्याकडे वळून फक्त एकच वाक्य उच्चारलं, आता आंबोलीला जाऊ नकोस. तिचा तो थंड, गूढ आवाज सिद्धार्थच्या काळजाचा ठोका चुकून गेला. पण तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून सिद्धार्थ पुढे निघाला. आणि घाटात शिरताच त्याला आपली चूक कळली. आत भयान अंधार होता. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशापलीकडे फक्त अंधाराचं साम्राज्य. दिवसा सुंदर दिसणारी ती झाडं आता राक्षसांसारखी भासत होती. निसरडे रस्ते, धबधब्यांचा तो गडगडाट, या सगळ्याने वातावरण आणखीनच भीतीदायक बनवलं होतं. आणि मग त्याला दिसलं दहेशतीचं घर. जेव्हा सिद्धार्थाला वाटलं की चला, आपण हा घाट आता जवळजवळ पार केला आहे, तेव्हाच त्याला मदतीचा एक हात मिळाला. पण ही मदत त्याला एका नव्या आणि अधिक मोठ्या संकटात ढकलणार होती. घाटाच्या शेवटाकडे पोचत असताना जंगलातून अचानक एक वृद्ध माणूस बाहेर आला. त्याने घाटाच्या पलीकडे असलेल्या त्याच्या गावापर्यंत लिफ्ट मागितली. साधारण 70-75 वर्षांचा असेल तो. त्या मुसळधार पावसात त्याने सिद्धार्थला त्याच्या घरी थांबण्याची विनंती केली. आणि सिद्धार्थलाही खरं तर ते योग्यच वाटलं. पण त्या जुन्या घरात पाऊल ठेवताच सिद्धार्थाला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. एक वेगळीच शांतता पसरली होती. घरात कोणीही त्याला जेवणाचं विचारलं नाही. म्हणजे विचार करा, रात्री पाहुणा आलाय, भिजलेला, भुकेलेला, पण नाही. त्या माणसाची आणि त्याच्या तरुण मुलीची वागणूक खूप विचित्र होती. चहा दिला, पण जेवणाचं साधं विचारलं सुद्धा नाही. घरात एक विचित्र, नकोशी शांतता होती. आणि मग सुरू झाला
मध्यरात्रीचा थरकाप उडवणारा शोध. आता ही कथा तिच्या क्लायमॅक्सकडे वळतीये, जिथे सिद्धार्थला त्या घरातलं एक असं भयानक सत्य कळणार होतं, जे त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होतं. रात्रीचे साधारण 11:15 वाजले होते आणि भुकेमुळे आणि त्या विचित्र वातावरणामुळे सिद्धार्थला काही झोप लागत नव्हती. तेवढ्यात त्याला एक तीव्र सुगंधी अगरबत्तीचा वास आला. प्रश्न हा होता की एवढ्या रात्री सुगंधी अगरबत्ती कोण लावत असेल? त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. एका कुदळीच्या आवाजाने तो सावध झाला. त्याने हळूच बाहेर पाहिलं आणि घराच्या मागच्या अंगणात तो म्हातारा माणूस एक खड्डा खणत होता. विचार करा, मध्यरात्री घरामागे एक खड्डा. सिद्धार्थच्या पायाखालची जमीनच सरकली. जणू काही तो कोणासाठी तरी कबरच तयार करत होता. तो घाबरून पुन्हा आत आला आणि त्याचं लक्ष त्या बंद खोलीकडे गेलं, जिथे ती मुलगी काही वेळापूर्वी गेली होती. त्या खोलीच्या भिंतीवर एक लहानसं छिद्र होतं आणि तो त्या छिद्राकडे ओढला गेला. भीतीने आणि उत्सुकतेने त्याने आत डोकावून पाहण्याचा निर्णय घेतला. आणि आत एक स्त्री एका खाटेवर ठेवलेल्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. छिद्रातून जे दिसलं ते पाहून सिद्धार्थचा श्वासच थांबला. तीच मुलगी होती. एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या मृतदेहाजवळ बसून हुंदके देत होती. सिद्धार्थला एका क्षणात कळून चुकलं की तो एका साक्षात मृत्यूच्या घरात अडकला होता. आता प्रश्न होता सुटकेचा आणि त्यानंतर येणाऱ्या शेवटच्या दहशतीचा. सिद्धार्थला आता फक्त एकाच गोष्टीची चिंता होती, या घरातून बाहेर कसं पडायचं. त्यांनी तिथून पळून जाण्यासाठी एक धाडसी योजना आखली, पण त्याला कल्पना नव्हती की खरा धोका अजून रस्त्यावर त्याची वाट पाहत होता. आणि ही होती त्याची सुटकेची योजना. पहिली पायरी, एक महत्वाचा कॉल आल्याचं नाटक करत घराबाहेर पडायचं. दुसरी पायरी, कुटुंबात मोठी इमर्जन्सी झाली आहे असं मोठ्या आवाजात बोलायचं, जेणेकरून त्या म्हाताऱ्याला ऐकू जाईल. तिसरी पायरी, त्या म्हाताऱ्याला जवळ येऊ न देण्यासाठी रात्रभर बनावट कॉलवर बोलत राहायचं. आणि चौथी, शेवटची पायरी, पहाटे 4 वाजता पहिली किरण दिसताच बॅग उचलून तिथून पळ काढायचा. त्याला त्या म्हाताऱ्याला कोणत्याही परिस्थितीत गुंतवून ठेवायचं होतं. पहाटे 4 वाजता अंधारातच सिद्धार्थने तिथून धूम ठोकली. पण रस्त्यावर आल्यावर काही अंतर पुढे जाताच त्याला एक विचित्र ओढ जाणवली. जणू काहीतरी त्याची बाईक मागे खेचत आहे. बाईकचा वेग कमी होत होता. तो कितीही ॲक्सेलरेटर देत होता, पण गाडी पुढे जाण्याऐवजी मागे खेचली जात होती. जणू कोणीतरी तिला मागून पकडून ठेवलंय. भीतीने सिद्धार्थ शरीर अक्षरशः थंड पडलं. त्याला कळेना हे काय होतंय. अखेर त्याने बाजूच्या आरशात पाहण्याची हिंमत केली. त्याच्या मागे कोण होतं? आरशात जे दिसणार होतं ते त्याच्या कल्पनेच्याही पलीकडचं होतं. आरशात एक काळ्या साडीतील बाई त्याच्या मागे बाईकवर बसली होती. हो, त्याच्याच बाईकवर, त्याच्या पाठीला पाठ लावून. तो क्षण सिद्धार्थसाठी मृत्यू समान होता. त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. डोळे घट्ट मिटून तो फक्त हनुमान चालीसा म्हणत होता. त्याने पुन्हा मागे पाहण्याची हिंमत केली नाही. जीव मुठीत धरून तो बाईक चालवत राहिला, जोपर्यंत त्याला एक गाव आणि एक मंदिर दिसलं नाही. तिथेच एका मंदिरात त्याने आश्रय घेतला आणि सूर्य उगवेपर्यंत वाट पाहिली. सिद्धार्थ गोव्याला पोहोचला, पण तो अनुभव त्याच्या मनावर कायमचा कुरला गेला. पण एक प्रश्न मागे उरतोच. त्या रात्री आंबोली घाटात सिद्धार्थ नक्की कशापासून वाचला? जे काही घडलं तो केवळ त्याच्या घाबरलेल्या मनाचा भास होता, की त्या अंधारात खरंच काहीतरी अमानवी शक्ती होती ज्याच्या तावडीतून तो थोडक्यात वाचला? याचा विचार नक्की करा.